सुरेश पारगणसोडे. मी 7वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जी.प. शाळा सारोळा आहे. महावाचन उत्सव अंतर्गत 2024 मी या वाचनामध्ये भाग घेतला आहे. माझ्या गोष्टीचे नाव मिलीचे केस. माझ्या मुखपृष्ठावर मिली आणि मिलीचे रिबीन आणि मिलीचे चिमटे घेऊन मिली थांबलेले चित्र आहे. माझ्या मूलपृष्ठावर मिलीचे रिबीनचे चित्र आहे. मिलीची आई आणि मिली दररोज केसाची वेण्या घालत होती. एके दिवशी तिने मिलीचे केस वेण्या घालताना फणीने विचारताना तिचे केस खूप मोठे होते, म्हणून तिला लई त्रास होत होता. म्हणून तिला झोका खेळायला खूप आवडत होता. तिला रिबीन आणि चिमटे घालायला वाटत नव्हते. तिने झोका खेळायला की वाऱ्यावर तिने रिबीन सोडून उडवत होती. तिला खूप ती मजा वाटत होती. एका दिवशी सकाळी मिलीची आई उठून पाहत होती. तेवढ्यात मिलीचे आजोबा आणि मिली नव्हते. दुपारपासून हुडकून मिलीची आई शांत बसली. मिली तेवढ्यात आली. मिलीच्या आईच्या गळ्याला पडली. आईला म्हणाली, आई तुला आता त्रास होणार नाही. मी आणि बाबा मी केस कापून आले आहे. आता तुला त्रास होणार नाही. मिलीची आई दररोज केसाला तेल लावून मालिश करते. मिलीला बी चांगले वाटते. आता मिली चांगलं केस रोज धुते, चांगले विचारते फणीनं. आता रिबीन सोडत नाही. आता चिमटे लावते आणि दररोज शाळेत जाते. धन्यवाद.